नमस्कार, रुपालीच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंड्याचा रस्सा. त्याच्यासाठी मी वाटण तयार करून घेणार आहे. वाटणामध्ये 4 ते 5 आल्याचे तुकडे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, ओलं खोबरं, मुठभर कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक छोटा चमचा जिरं आणि 2 छोटे चमचे तीळ, असे पांढरे तीळ असे घेतलेले आहेत. हे आता मिक्सरमध्ये बारीक वाटून मी घेतलेले आणि आपलं वाटण तयार झालेलं आहे. वाटण तयार झाल्यानंतर आपण जी 6 ते 7 अंडी उकडून घेतले त्यांना अशा पद्धतीने कट मारून घेणार आहोत. हे सर्व अंड्यांना आपण कट मारून घेतल्यानंतर आता हे आपण फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी मी कढई गरम करत ठेवली होती. आता गरम झालेल्या कढईत आपण 1 चमचा तेल घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी खडे मसाले घेतले आणि खडे मसाल्यामध्ये 1 चक्री फूल, दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्रीचं पान अशा पद्धतीने घेतले आहे. हे खडे मसाले टाकल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू आणि कांदा तेलामध्ये लालसर आणि मऊ होईतोपर्यंत परतून घेऊ. आता कांदा पूर्णपणे लालसर आणि मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालणार आहोत. वाटण आता तेलामध्ये अशाच पद्धतीने परतून घेणार आहोत. वाटणाचा कलर बदलेतोपर्यंत आपण 1 ते 2 मिनिटभर वाटण तेलामध्ये असं छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता वाटणाचा देखील कलर बदलला गेलेला आहे. अशा पद्धतीने वाटण आपलं पूर्ण तेलामध्ये मिक्स झालं. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घालणार आहोत. त्याच्यानंतर मी 4 चमचे कांदा लसूण मसाला वापरला आहे. तुमच्याजवळ असेल ते लाल तिखट किंवा घरगुती तिखट कोणताही कांदा लसूण मसाला वगैरे वापरू शकता. अशा पद्धतीने आता हे मसाले लाल तिखट पूर्णपणे वाटणामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यानंतर मसाला छान कट सुटतो, मसाला छान तेल सुटतं आणि मसाला छान असा शिजला जातो. लाल तिखट देखील मिक्स होतं म्हणून त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घालणार आहे. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यावर 1 ते 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवून देऊ. झाकण ठेवल्यानंतर छान आतल्या आत मसाला आपला पूर्णपणे तेल देखील सुटतो आणि मसाला देखील शिजला जातो. थोड्या वेळानंतर मी पाहू शकता आपला मसाला पूर्ण असा छान शिजलेला आहे, तेल देखील सुटलेलं आहे. आता हे अशा पद्धतीने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि जे अंडे आपण उकडून कट करून घेतले ते अंडे याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे अशा पद्धतीने एक करून पूर्ण अंडे याच्यामध्ये घालायचे आहेत आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. आता हे अंडे देखील पूर्ण अशी मिक्स करून घेणार आहेत. मी अंड्याचा रस्सा बनवणार आहे, त्याच्यासाठी 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं. तुम्हाला जितकं पाणी घालायचं आहे, जितका दाटसर पातळ रस्सा हवा असेल तितकं तुम्ही पाणी वापरू शकता. मी इथे 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. अशा पद्धतीने हे पुन्हा एकदा गरम पाणी करून घातलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवू. थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता आपले अंड्याचा रस्सा छान असा तयार झालेला असेल. पूर्णपणे असं कट सुटलेला असेल, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कट देखील सुटलेला आहे. आता ह्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. हे जास्त दाटसर नाही का पातळ नाही, पूर्णपणे असा खायला आपल्याला आवडेल तसा गरम गरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खायला खूप छान लागतो. ही साध्या सोप्या पद्धतीची अंड्याचा रस्सा रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.